गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आपला चौथा चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम याची एक्झरसाइज समजून घेणार आहोत. बघा पहिला क्वेश्चन, राईट प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ वर्ड्स इन द ब्लँक्स. म्हणजे तुम्हाला रिकाम्या जागा योग्य पद्धतीने भरायच्या आहे. पहिला क्वेश्चन पहा, वॉटर इन द वॉटरफॉल फ्लो फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल बिकॉज ऑफ. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं वॉटरफॉल पाहता त्यावेळेस वॉटर हे कुठून कुठे जाते, फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. कशामुळे? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे असं होते. आणि म्हणून आपण पाहतो की वॉटर नेहमी हे हायर लेवलकडून लोअर लेवलकडेच फ्लो होते. सो करेक्ट आन्सर इज ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. ओके, नाव बी क्वेश्चन, इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम पॉईंट्स ऑफ हायर पोटेन्शियल टू द पॉईंट्स ऑफ लोअर पोटेन्शियल. करेक्ट आन्सर इज हायर अँड लोअर. म्हणजे काय होतं बघा, समजा एखादं इलेक्ट्रिक सर्किट आहे, तर या इलेक्ट्रिक सर्किट आपण तयार केलं तर त्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इलेक्ट्रॉन जे आहे ते नेहमी हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियलकडे काय होईल, फ्लो होईल. नाव सी क्वेश्चन, the difference between the electrostatic potential of the positive end and negative end of electric cell is the potential difference of the cell. समजा एखादा इलेक्ट्रिक सेल आहे आणि त्या इलेक्ट्रिक सेलमध्ये जे डिफरन्स पॉझिटिव्ह एंड आणि निगेटिव्ह एंडमधलं जे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचे जे डिफरन्स आहे तेच त्याचं पोटेन्शियल डिफरन्स ठरते. डी क्वेश्चन पहा, 3 इलेक्ट्रिक सेल्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स 1.5 व्होल्ट. समजा 3 इलेक्ट्रिक सेल आहे आणि प्रत्येक इलेक्ट्रिक सेलचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आहे 1.5 व्होल्ट. 1.5 व्होल्ट. तर मग आणि ते एकामेकाला कनेक्टेड आहे ॲज अ बॅटरी म्हणून. द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द बॅटरी, मग ते किती होईल? 3 ड्राय सेल एकामेकाला कनेक्टेड केले, प्रत्येक ड्राय सेलचं पोटेन्शियल डिफरन्स 1.5 व्होल्ट आहे. तर मग त्याचं पूर्ण त्या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स किती होईल? 1.5 प्लस 1.5 म्हणजे टोटल किती झाले? 4.5. ई क्वेश्चन पहा, ॲन इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग इन वायर क्रिएट्स मॅग्नेटिझम. करेक्ट आन्सर मॅग्नेटिझम अराउंड द वायर. म्हणजे जेव्हा एखाद्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा त्या वायराच्या अवतीभोवती मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व तयार होते. त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतो. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला. आता दुसरा क्वेश्चन पहा, ए बॅटरी इज टू बी फॉर्म बाय जॉईनिंग 3 ड्राय सेल. आपण काय केलं, 3 ड्राय सेल घेतले आणि ते एकामेकाला जॉईन केले आणि बॅटरी तयार झाली विथ कनेक्टिंग वायर्स. आणि नंतर त्या बॅटरीला आपण वायरसुद्धा लावलेले आहे. शो हाऊ विल यू कनेक्ट द वायर्स बाय ड्रॉईंग अ डायग्राम. तर तुम्हाला अशी ही डायग्राम काढून दाखवायची आहे ज्याच्यामध्ये 3 ड्राय सेल हे एकामेकाला कनेक्ट आहे विथ वायर. अशी डायग्राम तुम्हाला काढून दाखवायची आहे. तर तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. बघा, पहिला ड्राय सेल, दुसरा ड्राय सेल आणि तिसरा ड्राय सेल, आणि याला वायर कनेक्टिंग तुम्ही इथे दाखवलेले आहे, वायर आहे. किंवा मग अशी डायग्रामपेक्षा एक इझी डायग्राम, जसं हा पहिला ड्राय सेल, हा दुसरा ड्राय सेल आणि हा तिसरा ड्राय सेल, तर तुम्ही अशी डायग्राम काढू शकता. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला. आता थर्ड क्वेश्चन पहा, इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये ए बॅटरी अँड बल्ब हॅव बीन कनेक्टेड. तुम्ही समजा एक इलेक्ट्रिक सर्किट तयार केलं ज्यामध्ये बॅटरी आहे, बल्ब आहे, वायर आहे, आणि त्या बॅटरीमध्ये बॅटरी कन्सिस्ट ऑफ 2 सेल. त्या बॅटरीमध्ये 2 सेल आहे ऑफ इक्वल पोटेन्शियल डिफरन्स, ज्यांचं एक पोटेन्शियल डिफरन्स हे इक्वल आहे. इफ द बल्ब इज नॉट ग्लो. पण एवढं सर्व करूनही जर बल्ब ग्लो होत नसेल, देन विच टेस्ट यू विल परफॉर्म इन ऑर्डर टू फाइंड आउट द रिझन फॉर द बल्ब नॉट ग्लोईंग. एवढं तुम्ही इलेक्ट्रिक सर्किट जरी तयार केलं ज्याच्यामध्ये तुम्ही बल्ब घेतला, तुम्ही बॅटरी घेतली ज्याच्यामध्ये ड्राय सेल होते ऑफ इक्वल पोटेन्शियलचे, आणि वायर सगळं घेतलं, पण तरीसुद्धा जर बल्ब ग्लो होत नसेल तर तुम्ही कोणती टेस्ट कराल की जेणेकरून तुम्हाला कारण माहीत होईल की का बल्ब ग्लो होत नाही आहे? तर पहिली टेस्ट कोणती कराल बघा, यू कॅन चेक द फिलामेंट ऑफ बल्ब वेदर इट इज ब्रोकन ऑर नॉट कनेक्टेड प्रॉपरली. तुम्ही काय कराल, त्या बल्बचा जो फिलामेंट आहे, जो तार आहे बारीक,
तो चेक कराल, तो तुटला तर नाही आहे किंवा मग तो व्यवस्थितरित्या कनेक्ट झाला किंवा नाही ते बघाल. सेकंड, चेक द सेल आर कनेक्टेड इन द प्रॉपर मॅनर. दुसरी टेस्ट कोणती कराल तुम्ही? जे ड्राय सेल आहेत ते प्रॉपरली कनेक्टेड झालेले आहे की नाही आहे. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की पहिल्या ड्राय सेलचा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो दुसऱ्या ड्राय सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड पाहिजे. तर अशा 2 टेस्ट केल्यावर तुमच्या लक्षात येईल की बल्ब का ग्लो होत नाही. सो आय होप तुम्हाला हाही क्वेश्चन समजला. आता आपण घेऊया आपला चौथा क्वेश्चन. आणि चौथा क्वेश्चन आहे, इलेक्ट्रिक सेल हॅव्हिंग 2 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स ईच हॅव बीन कनेक्टेड इन द फॉर्म ऑफ बॅटरी. व्हॉट विल बी द टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द बॅटरी इन बोथ केस. म्हणजे या क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की जे ड्राय सेल आहे ते ड्राय सेल कनेक्टेड झालेले आहे आणि त्या प्रत्येक ड्राय सेलचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो 2 व्होल्ट आहे. तर तुम्हाला फक्त किती पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल एवढं सांगायचं आहे. जसं की या क्वेश्चनमध्ये बघा, या ठिकाणी 3 ड्राय सेल आहे, 1 2 3. या 3 ड्राय सेलमध्ये प्रत्येक ड्राय सेलचा पोटेन्शियल डिफरन्स किती? 2 व्होल्ट. मग टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती झाला? याचा 2, याचा 2 आणि याचा 2 म्हणजे किती? 6 व्होल्ट. टोटल 6 व्होल्ट. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये बघा किती ड्राय सेल आहे? 1 2 3 4. 4 ड्राय सेल आहे. प्रत्येक ड्राय सेलचा पोटेन्शियल डिफरन्स किती? 2 व्होल्ट. मग किती झाले? 2 4 6 8 म्हणजे 8 व्होल्ट. सो आय होप तुम्हाला हाही क्वेश्चन समजला. आता आपण घेऊ विद्यार्थी मित्रांनो 5वा क्वेश्चन. आणि 5वा क्वेश्चन आहे हा, डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड युजफुलनेस ऑफ ड्राय सेल विथ द हेल्प ऑफ डायग्राम. जो ड्राय सेल असतो त्या ड्राय सेलचा तुम्हाला कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि त्याचे युजेस हे लिहून दाखवायचे आहे विथ द हेल्प ऑफ डायग्रामनी. तर आपण सुरुवातीला काय करू, ड्राय सेलची डायग्राम ही काढलेली आहे बघा. ड्राय सेल, यू आर फॅमिलियर विथ द ड्राय सेल, सर्वांच्या घरी आहे. आणि ड्राय सेलला जर तुम्ही त्याचं वर्टिकल सेक्शन घेतलं किंवा त्याला जर तुम्ही आतमध्ये बघितलं तर तुम्हाला हे असं दिसेल ड्राय सेल. चला बघूया आपण काय काय दिसते आतमध्ये ड्राय सेलच्या. ही आहे मेटल कॅप. दिस इज द मेटल कॅप. दिस इज द ग्रॅफाईट रॉड. हा ग्रॅफाईट रॉड आहे जो तुम्हाला ब्लॅक कलरचा दाखवलेला आहे तो आहे ग्रॅफाईट रॉड. त्यानंतर इथे हे तुम्हाला इथे पेस्ट पाहायला मिळते जी आहे मॅग्नीज डायऑक्साईडची, पेस्ट ऑफ मॅग्नीज डायऑक्साईड. पुढे इथे तुम्हाला याच्यानंतरची जी पेस्ट चालू होते ती असते पेस्ट ऑफ झिंक क्लोराईड अँड अमोनियम क्लोराईडची. हे बघा, पेस्ट ऑफ झिंक क्लोराईड अँड अमोनियम क्लोराईड. आणि शेवटी व्हाईटिश झिंक मेटल लेअर तुम्हाला पाहायला मिळते. दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल अँड दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल. ही डायग्राम काढून झाल्यावर आपल्याला कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना लिहायची आहे. आता म्हणजे आतमध्ये कशा प्रकारची रचना आहे तर जसं आपण हे दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे. काय म्हटलं बघा इथे, टेक अ ड्राय सेल अँड रिमूव्ह इट्स आउटर कवरिंग. तुम्हाला एक ड्राय सेल घ्यायचा आहे आणि त्याची आउटर कवरिंग काढायची आहे. इनसाइड द ड्राय सेल यू विल सी अ व्हाईटिश मेटल लेअर अँड दिस इज द झिंक मेटल लेअर. दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. तुम्ही एक ड्राय सेल घेतला, त्याची आउटर कवरिंग काढून टाकली. आउटर कवरिंग काढल्यावर तुम्हाला एक व्हाईटिश कलर, एक पांढऱ्या रंगाचं पावडर दिसेल आणि ते पांढऱ्या रंगाचं जे पावडर आहे ते आहे झिंक मेटल लेअर. आणि या सेलचा हा झिंक निगेटिव्ह टर्मिनल आहे. दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल. नंतर द इलेक्ट्रोलाइट इज वेट पल्प ऑफ झिंक क्लोराईड ZnCl2 अँड अमोनियम क्लोराईड NH4Cl. त्यानंतर तुम्ही आतमध्ये जेव्हा जाल, आतमध्ये बघाल तर तुम्ही बघाल की या झिंक मेटल लेअरनंतर तिथे एक इलेक्ट्रोलाइट आहे आणि हा इलेक्ट्रोलाइट आहे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडचा. एक वेट पल्प म्हणजे ओलसर पेस्ट आहे, त्याची पल्प आहे आणि ते आहे पहिल्यांदा झिंक मेटल लेअर आणि नंतर तुम्हाला पाहायला मिळेल पेस्ट ऑफ झिंक क्लोराईड अँड अमोनियम क्लोराईड. पुढे बघा, देर इज अ ग्रॅफाईट रॉड ॲट द सेंटर ऑफ द सेल. दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. या सेलच्या मध्यभागी सेंटरमध्ये तुम्हाला एक ग्रॅफाईटचा रॉड पाहायला मिळेल अँड दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. तुम्हाला माहितीच आहे की सेलमध्ये 2 टर्मिनल असते, एक निगेटिव्ह टर्मिनल, एक पॉझिटिव्ह टर्मिनल. सो दिस इज द
पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल आणि निगेटिव्ह कोणता होता झिंक मेटल लेअर. नंतर ए पेस्ट ऑफ मॅग्नीज डायऑक्साईड म्हणजे MnO2 इज फिल्ड आउटसाईड द रॉड. आणि या ग्रॅफाईट रॉडच्या अवतीभोवती मॅग्नीज डायऑक्साईडची पेस्ट ही लावलेली असते. तर अशा प्रकारे आपण कन्स्ट्रक्शन याचं लिहायचं असते. आता वर्किंग बघा. वर्किंग काम कसं करते. बिकॉज ऑफ केमिकल रिॲक्शन ऑफ ऑल दिस केमिकल इलेक्ट्रिक चार्ज इज प्रोड्यूस ऑन द टू टर्मिनल अँड इलेक्ट्रिक करंट फ्लो इन द सर्किट. आता हा इलेक्ट्रिक सेल जो ड्राय सेल आहे तो काम कसा करते. तर बघा याच्या आतमध्ये तुम्ही बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल जसं मॅग्नीज डायऑक्साईड, झिंक क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, झिंक मेटल. तर हे सगळेचे सगळे जे केमिकल आहे त्यांची केमिकल रिॲक्शन होत असते स्लोली आणि अशा प्रकारे इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस होतो बिटवीन द टू टर्मिनल. आणि नंतर इलेक्ट्रिक चार्ज तयार झाल्यावर जो इलेक्ट्रिक करंट आहे तो इलेक्ट्रिक करंट सर्किटमध्ये फ्लो होतो. तर अशा प्रकारे हा ड्रायसेल वर्किंग करतो. आता आपण बघू की या ड्रायसेलचं युजेस कुठे कुठे होते. युजफुलनेस. द ड्रायसेल इज यूज इन द टॉर्च, वॉटर हीटर एक्सेट्रा. टॉर्चमध्ये तुम्ही बघता ड्रायसेल वापरला जातो. आजकाल रेडिओमध्ये सुद्धा आणि वॉटर हीटरमध्ये सुद्धा तुम्ही बघता की ड्रायसेल यूज तुम्ही पाहता. सो आय होप तुम्हाला हे कळलं. आता आपण घेऊ आपला 6th क्वेश्चन आणि तो आहे हा बघा. डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना अँड वर्किंग कार्य कसा करते ऑफ ॲन इलेक्ट्रिक बेल विथ द हेल्प ऑफ डायग्राम. तुम्हाला इलेक्ट्रिक बेल जे असते आपल्या शाळेमध्ये जे इलेक्ट्रिक बेल आहे त्याची रचना आणि त्याचं कार्य हे तुम्हाला लिहून दाखवायची आहे विथ द हेल्प ऑफ डायग्रामनी. सुरुवातीला आपण डायग्राम काढली बघा. तर ही डायग्राम आहे. डायग्राममध्ये तुम्ही काय बघून राहिले बघा. दिस इज द मेटल गॉंग. हा मेटल गॉंग आहे. याच्यावरती एखादी गोष्ट कोणती आदळली, एखादा मेटल जर आदळला तर हा साऊंड तयार करतो. त्यानंतर त्याच्यासमोर बघा इथे मेटल स्ट्रायकर आहे. हा मेटल स्ट्रायकर. त्याच्या खाली इथे फ्लेक्झिबल आयरन स्ट्रीप आहे म्हणजे लवचिक लोखंडी पट्टी आहे. आणि याच लोखंडी लवचिक पट्टीला इथे स्क्रू अटॅच तुम्हाला दिसत आहे. पुढे या स्क्रूच्या खाली इथे एक वायर आहे. हा अलगद वायर तुम्हाला दिसतो इथे. नंतर या वायराला इथे स्विच लावलेली आहे किंवा बटन म्हणू आपण. आणि इथे इलेक्ट्रिक सेल आहे आणि अशा प्रकारे सर्किट तुम्हाला दाखवलेलं दिसत आहे. आता चला आपण कन्स्ट्रक्शन बघूया कसं आहे कन्स्ट्रक्शन याचं. एक कॉपर वायर इज वुंड अराउंड ए आयरन पीस. दिस कॉईल ॲक्ट ॲज ए इलेक्ट्रोमॅग्नेट. तर बघा इथे हे लोखंडी पीस आहे. लोखंडी वस्तू आहे आणि या लोखंडी वस्तूवर इथे कॉपर वायर गुंडाळलेले आहे. आणि अशा प्रकारे ही कॉईल याच्यावर गुंडाळल्यामुळे तो इलेक्ट्रोमॅग्नेट ठरतो. अँड आयरन स्ट्रीप अलॉंग विथ स्ट्रायकर इज फिटेड नियर द इलेक्ट्रोमॅग्नेट. या इलेक्ट्रोमॅग्नेटच्या समोर इथे एक मेटल स्ट्रायकर आणि फ्लेक्झिबल आयरन स्ट्रीप म्हणजे लवचिक लोखंडी पट्टी तुम्हाला पाहायला मिळते. नंतर एक कॉन्टॅक्ट स्क्रू इज इन टच विथ द स्ट्रीप. इथे या फ्लेक्झिबल आयरन स्ट्रीपला कॉन्टॅक्ट स्क्रू अटॅच आहे. ओके. आणि अशा प्रकारे सर्किट पूर्ण तयार केलेलं आहे. आता ही इलेक्ट्रिक डोरबेल कशी काम करते ते चला आपण पाहूया. बघा काय करायचं काय होते पहिल्यांदा. व्हेन वी प्रेस द स्विच. जेव्हा आपण हे स्विच प्रेस करतो बटन जेव्हा ऑन करतो द सर्किट गेट कम्प्लिटेड. तेव्हा हे सर्किट पूर्ण काय होऊन जाते कंप्लीट होते. जेव्हा स्विच आपण प्रेस करतो त्यावेळेस हे सर्किट पूर्ण कंप्लीट होते. अँड इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू द कॉईल अँड मेकिंग इट ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि सर्किट पूर्ण झाल्यावर इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागते. आणि इलेक्ट्रिक करंट जेव्हा या कॉपर वायरमधून जाते तेव्हा हा कॉपर वायर किंवा हा जो मेटल आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये कन्वर्ट होतो. इथे चुंबकत्व याला प्राप्त होते. ॲट वन्स इट अट्रॅक्ट द फ्लेक्झिबल आयरन स्ट्रीप. आता इथे हा इलेक्ट्रोमॅग्नेट तयार झाल्यामुळे हा काय करतो या फ्लेक्झिबल आयरन स्ट्रीपला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. द स्ट्रायकर देन हिट्स द गॉंग. आणि त्याच्यामुळे मग हा जो मेटल स्ट्रायकर आहे तो मेटल गॉंगवर जाऊन आदळतो आणि अशा प्रकारे साऊंड तयार होते. काय झालं इथे स्विच आपण जेव्हा
प्रेस करतो, बटन जेव्हा आपण ऑन करतो त्यावेळेस इथे सर्किट कंप्लीट होते. सर्किट कंप्लीट झाल्यामुळे काय होते, इथे इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागतो आणि हा जो आयरन पीस आहे ज्याच्यावरती कॉपर वायर गुंडाळलेला आहे हा कशामध्ये कन्वर्ट होतो, मग इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये कन्वर्ट होतो. तुम्हाला माहीतच आहे की एखाद्या वायरमधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम येते, तर हा इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतो. हा इलेक्ट्रोमॅग्नेट तयार झाल्यामुळे काय होते, हा समोर असणाऱ्या या फ्लेक्झिबल आयरन स्ट्रीपला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो आणि असं केल्यामुळे काय होते, हा मेटल स्ट्रायकर मेटल गॉंगवर जाऊन आदळतो आणि अशा प्रकारे साऊंड तयार होते, पहिली रिंग तयार होते. पुढे काय होते बघा, हाऊएव्हर इन दिस पोझिशन द कॉन्टॅक्ट ऑफ वायर विथ द स्क्रू ब्रेक्स अँड करंट स्टॉप. पण जेव्हा मग हा मेटल स्ट्रायकर याच्यावर जाऊन आदळतो तेव्हा स्क्रूचा आणि वायरचा कॉन्टॅक्ट हा बघा असा झाल्यामुळे, हा जो स्क्रू असा झाल्यामुळे या स्क्रूचा आणि वायराचा कॉन्टॅक्ट तुटतो आणि स्क्रूचा आणि वायराचा कॉन्टॅक्ट तुटल्यामुळे काय होते, सर्किट ब्रेक होते. सर्किट ब्रेक होते, इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. द कॉईल इज नो मोर मॅग्नेट. इलेक्ट्रिक सर्किट ब्रेक झाल्यामुळे काय होते, हा इलेक्ट्रोमॅग्नेट मॅग्नेट राहत नाही, इलेक्ट्रोमॅग्नेट, आणि तो पुन्हा आयरन पीस बनून जातो. पुढे बघा, सो द फ्लेक्झिबल आयरन स्ट्रीप मूव्ज बॅक अँड मेक कॉन्टॅक्ट विथ द वायर. आणि त्याच्यामुळे या मॅग्नेटनी याला अट्रॅक्ट केलं होतं, तो त्याला अट्रॅक्ट करत नाही. पुन्हा हा स्क्रू मागे जातो, मागे गेल्यावर वायरचा आणि स्क्रूचा पुन्हा कॉन्टॅक्ट होतो आणि पुन्हा इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण होते आणि हा पुन्हा मग इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यामुळे पुन्हा हा इलेक्ट्रोमॅग्नेट बनतो आणि पुन्हा या फ्लेक्झिबल आयरन स्ट्रीपला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो आणि हा मेटल स्ट्रायकर मेटल गॉंगवर जाऊन आदळतो. पुन्हा मग हा स्क्रूचा कॉन्टॅक्ट या वायरसोबत होत नाही आणि पुन्हा मग हे सर्किट पुन्हा ब्रेक होते. पुन्हा हा मग इलेक्ट्रिक करंट फ्लो होणे बंद होऊन इलेक्ट्रोमॅग्नेट राहत नाही. तर अशी ही जी प्रक्रिया आहे, दिस कॉजेस द करंट टू फ्लो अगेन. दिस मेक अँड ब्रेक अरेंजमेंट कीप द बेल रिंगिंग टिल द स्विच इज प्रेस. अशा प्रकारे ही इलेक्ट्रिक सर्किट मेकिंगची आणि ब्रेकिंगची जी अरेंजमेंट आहे ती होतच राहते. आणि अशा प्रकारे जोपर्यंत आपण स्विच प्रेस करून ठेवतो तोपर्यंत ही मेकिंग आणि ब्रेकिंगची जी अरेंजमेंट आहे ती होत राहते आणि आपल्याला रिंगिंग साऊंड ऐकायला येतो. सो आय होप तुम्हाला हे समजलं. जे क्वेश्चन तुम्हाला समजले नाही ते मला पुन्हा विचारा. थँक्यू.